पूर्तता करा लगेच. चला गेम स्टार्ट करूया आपण. रात्रीतील हा सामना आपण इथे पाहतोय. चला यानंतर एक अजून मॅच आहे, तर त्या अनुषंगाने आपण लगेचच सामना सुरू करा, कारण आज वेल मिलाला कुश पाटील यांनी सांगितलं की उद्याचा एक सामना आपण आजच कव्हर करूया. चला बॅट्समन बेलवली संघ का उशीर करता आपण नरेश. चला जरा एक मॅच अजून खेळवायची आहे. हा थोडासा तर नरेश पाटील आणि राजेश गायकर ज्यांनी मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ साकारला होता नारिवली संघाविरोधात खेळत असताना 6 चेंडूमध्ये 30 धावांची केली, 3 षटकार 3 चौकार त्या इनिंगमध्ये आपण पाहिले त्याचे, आणि ते निर्णायक होते. चेससाठी त्या धावा होत्या. हॅलो, अरविंद पाटील आलाय पहिला चेंडू घेऊन. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार लावलाय नरेश पाटीलने. हा आलाय चौकार. चौकाराने मात्र इथे खातं ओपन होते. आणि एक विशेष अनाउन्समेंट आहे बघा. जे सुपर 5 मध्ये क्वालिफाय होतील संघ, बॉल 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 फेका. आणि तिकडे जरा प्रेक्षक थोडे व्हा मैदानाच्या बाहेर करा, प्रेक्षक कमी झालेत आता. तर विशेष सूचना आहे, सुपर 5 मध्ये ज्या टीम पोचतील बक्षीस पात्र फेरीसाठी, त्या बक्षीस पात्र फेरीमधलाच एखादा खेळाडू जो टॉप वरती असेल, मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जो सर्वात टॉपला असेल त्यालाच बाईक दिली जाईल, त्या खेळाडूला बाईक दिली जाईल, तो 5 नंबरवरती असला तरी. बॉल फेकला बघा, बॉल फेका, बॉल. ते तुमच्याकडे ठेवा तिथे आतमध्ये. तो घ्या पटाक्षे, कारण वारंवार
बॉलवाले सज्ज राहा, रेडी राहा, रेडी. प्रेक्षक कमी आहेत. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. महागुरु या जरा, कुठे आहेत गडगे सर? गेलं का? तर 2 चेंडूचा खेळ संपला आणि 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर राजेश गायकर ते मात्र आपण पाहतोय मागच्या मॅचमध्ये ज्या खेळाडूने चांगली खेळी साकारली होती त्या अरविंद पाटीलचा मात्र हा अतिशय चांगला चेंडू आहे, अप्रतिम. डॉट चेंडू येतोय. पहिला षटक इथे आपण पाहतोय. अरविंद पाटील, जयदुर्गा माता काटई त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. चॅलेंजर बेलवली क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता, फिरून खेळलाय परंतु नाहीये. हा वाईट जातोय, खूप बाहेर निघतोय. अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रात्रीचे 1:32 झाले. इथे मात्र स्लोअर होता. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आहे, थोडासा स्लोअर आणि हा निर्धाव आलाय. धावसंख्या 6. बघा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अरविंदची, कारण अरविंदला देखील माहिती आहे 3 षटकांचा सामना आहे. इथे मात्र पहिला पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. कुठेतरी बेलवली संघाला रोखावं लागेल. इथे मात्र चांगला प्रयत्न, क्या बात आहे, जबरदस्त, अतिशय भेदकतापूर्वक गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने हे चेंडू हाताळलेत. शेवटचा हा चेंडू आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय तो राजेश गायकर. इथे मात्र चेंडू जातोय तो सीमारेषा पलीकडे. कव्हरच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता, चौकार आलाय. चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोचली ती 10 वरती. बिनबाद 10. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, त्यामध्ये एक चौकार आणि एक वाईड होता. म्हणजे पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती. चांगली गोलंदाजी, पण इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला नरेश पाटीलने. आता मात्र पॉवर प्ले इथे संपलाय. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर अंपायरला विचारू शकता आपण. दरम्यान काटई वर्सेस हा सामना आहे. बेलवली संघाने मात्र इथे नारिवली संघाला परास्त केलं होतं. चांगल्या धावा होत्या, पण त्या धावांचा देखील पाठलाग त्यांनी केलाय त्यावेळेला. चेसिंग इथे मात्र नक्कीच आजच्या प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळाली आहे. काटाई संघाने पहिलाचा सामना वाकलन संघाला नमवलं होतं. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून चेंडूवरती. तत्पूर्वी मात्र 1च धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 11 वरती. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय काटाई संघाने. 3 षटकांचा सामना आहे. गोलंदाज मनोज पाटील आहे.
मनोज पाटील. काटे संघाचा हाच मनसुबा असेल की किमान 25 ते 30 पर्यंत या संघाला रोखून धरावं लागेल, कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर नक्कीच बेलवली संघामध्ये देखील चांगले गोलंदाजांचं भरणं आहे. त्या अनुषंगाने त्यांचा देखील हाच प्रयत्न असेल की 35 ते 40 पर्यंत पोहोचायचं आणि नंतर मात्र काटे संघाला दबाव प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न. पण बघूया काय घडेल मैदानामध्ये, कारण सध्याची स्थिती मात्र अनुकूल आहे. दोघांच्या साईडने मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळते. कधी चौकार येतात, कधी डॉट चेंडू येतात. तर इथे मात्र मनोज पाटील अतिशय प्रयत्नशील प्रतिम गोलंदाजी होती आहे. इथे मात्र ज्या फलंदाजाने मागच्या मॅचमध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा होता, नारिवली संघाविरोधात खेळत असताना फक्त 6 चेंडू पेस केले आणि 30 धावांची खेळी साकारली, परंतु इथे मात्र त्याच फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलाय काटे संघाच्या गोलंदाजाने. 5 चेंडूमध्ये फक्त राजेश गायकरच्या स्कोर कार्डवरती 4 धावा आहेत आणि त्या 4 धावा देखील अपील झाली आहे. अपील होते, परंतु इथे मात्र दिशा दर्शवली जाते. लेगबाजच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आली आहे. का धावेने मात्र धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली आहे. प्रमोद आकलावे त्याचबरोबर रोशन देखील सामन्याचा आनंद घेतात. आमचे उलवेकर मामा दीपक उलवेकर. हीच तर क्रिकेटची मजा आहे. इसलिए तो कहते हैं एक गेंद 11 खिलाड़ियों को पागल बना देती है. मनोज पाटील पुन्हा एकदा. समोर फलंदाज नरेश पाटील. पायावरती चेंडू आदळतोय. क्या बात आहे, काय गोलंदाजी होते. खरोखरच काटे संघाने मात्र आज इथे प्रभावित केले. पहिल्या सामन्यामध्ये चांगला प्रयत्न त्यांनी पहिला सामना जिंकल्यानंतर मात्र आजचा हा सामना ते खेळतायत तो नारिवली बेलवली संघाविरोधात. पण इथे मात्र चांगली गोलंदाजी. हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे. नो बॉल येतोय. 1+1 2 धावा मिळतील. म्हणजे सर्व चांगलं चाललंय, तिथे मात्र स्वतः इथे बिघडवलंय मनोजने. असंच असतं क्रिकेट, याचंच तर नाव आहे. तिथे धावा थांबल्यात, परंतु इथे मात्र मनोजने हा नो टाकलाय. आता फ्री हिट असेल, सामना करेल तो राजे गायकर. निन्ना चेंडू मात्र कीच, कारण खूप काही केलंय या कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेटने. खास करून त्याचे सेनापती जे आहेत ते खरोखरच ते का प्रतिम व्यक्ती आहेत. त्यांचा मान सन्मान होतो आणि इथे मात्र चेंडूला भिडकावलाय. राजेश गायकरच्या बॅटमधून आलाय हा षटकार. कारण फ्री हिट होता, खुला होता आणि षटकार आलाय. नो बॉल फेकल्यानंतर मात्र, कारण तसंच असतं, जेव्हा तुमच्या धावा थांबल्या जातात त्यावेळेला आपणच काहीतरी चुकी करतो आणि त्यावेळेला मात्र बघा इथे आयवा कॅशला बक्षीस नाही आहे, पण सुटली कॅश तुमची. उद्या बघूया आपण. अंकुश शेट्यांनी खुश होऊन बोकड दिला तर दिला. नरेश पाटील 5 चेंडू आणि 6 धावांवरती खेळतो. 7 चेंडूवरती 10 धावांवरती खेळतोय तो राजेश गायकर. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली बघा आता. हा चांगला चेंडू होता. इथे मात्र फिल्डर आलाय, परंतु नाहीये. चेंडू सीमा रेषा गाठेल, चौकार आलाय बघा. नो फेकल्यानंतर इथे षटक संपलाय. 2 षटकं संपले, 24 धावा. 14 धावा इथे खर्च केल्या त्या मनोज पाटीलने. म्हणजे जर विचार केला तर 4 चेंडूंमध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या होत्या.
नक्कीच नक्कीच. कारण या दोन चेंडूमध्ये तब्बल 12 धावा आल्यात, कारण त्याच्यामध्ये नो+1. म्हणजे कुठेतरी आपण चुकी ती नक्कीच संघाला महागात पडते. 24 वरती आता जाऊन पोहोचला संघ. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता मात्र इथे जो गोलंदाज आहे केशव चौधरीचा वापर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा षटक अर्जुन भाई यांचा हा संघ आहे. जय दुर्गा माता काटे तर खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. ग्रामीणचा वर्ल्ड कप आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेची आतुरतेने प्रेक्षक खेळाडू हे वाट पाहत असतात, ती स्पर्धा काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेलवरती आलाय, मनोज आलाय आणि इथे मात्र फलंदाज नरेश बाद झालाय. 24 वरती पहिली विकेट. नक्कीच नक्कीच, कारण नरेश हा खूप मोठा खेळाडू आहे. बेलवली संघ म्हटला तर नरेश पाटील नेहमीच विस्फोटक खेळी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू, परंतु इथे मात्र बाद झालाय नरेश. तो राजेश गायकर संघाला सावरतोय. बेलवली आमचे परशुराम पाटील सर इथे आहेत. द्वारकानाथ चोरगे जे पंच आहेत, जे प्रोफेशनल पंच म्हणून ज्यांची ओळख आहे. त्याचबरोबर संतोष पाटील जे समालोचक आहेत. आणि एक अजून पाहायला गेलं तर रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक आणि त्याचबरोबर शिवभक्त समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे दिनेश पाटील सर आणि बारदोली ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत. सर्व मंडळी सामन्याचा आनंद घेतात. आमचे संतोष पाटील आणि सरपंच सतीशदादा पाटील हे देखील जर सामना पाहत असतील तर त्यांचं देखील स्वागत. सुरेश पाटील, चला केशव चौधरी यांचा हा पहिला चेंडू फिरून खेळला आणि झेल घेण्याची संधी होती. नक्कीच थोडासा कठीण होता, परंतु असे झेल टिपले जात आहेत. एकतर हात जर हाताला चेंडू लागला असता तर आतमध्ये गेला असता. पहा, आपण पाहू शकता स्क्रीनवरती, पण जजमेंट चुकलाय. की जजमेंट घेतला असता तर या किमान 4 धावा तुम्ही वाचवू शकला असता. बायचान्स झेल देखील टिपता आला असता. पाहू शकता आपण, काय हरकत नाही, 40+ आहे तर मात्र अशा चुका होतात, शंका नाहीये. सुरेश पाटील मात्र षटकार ठोकतोय. आल्या आल्या षटकाराने मात्र खातं ओपन केलंय. 30 धावा धावफलकावरती. पेच लागते आणि झेल मात्र टिपलाय काना फुटाने. टॉस करण्यासाठी मला तरी वाटतं आले होते. हा यस, नक्कीच थोडीशी जिम्मेदारी आहे त्यांच्यावरती. अच्छा यस, म्हणजे थोडासा हँडिकॅपच आपण म्हणूया. तरी देखील अतिशय चांगला झेल त्यांनी टिपलाय. अर्जुन भाई त्यांच्या जवळ आहेत, शब्बासकी देत आहेत. धावसंख्या 30 आहे. फलंदाज बाद झाला. एक षटकार नक्कीच ठोकला होता सुरेश पाटीलने. सचिन तांडेल आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये. 2 विकेट प्राप्त केलेत केशव चौधरीने. म्हणजे चांगला प्रयत्न आहे केशव चौधरीचा. पहिल्या चेंडूवरती विकेट नरेश पाटीलची, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तो देखील थोडासा लगबाई षटकार आपण पाहिला. नंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. जबरदस्त मस्त चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. फलंदाज समजू शकला नाही या चेंडूला. दिशा देण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र निर्धाव आलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 30 आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या सत्रातील. थोडासा पुढे आलाय. 1 धाव मिळाली आहे.
मिसफील्ड इथे झाली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही आहे. राजेश स्वतः स्ट्राईक हातामध्ये ठेवली आहे, कारण 8 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी त्यांनी साकारली आहे. आता या शेवटचा एक चेंडू बाकी आहे या सत्रातील. धाव फलकावरती धावा आहेत त्या 31 धावा. हा चेंडू जर निर्धाव आला ते 1 धाव, म्हणजे जर मोठा फटका आला नाही तर मात्र अशा अतिशय चांगले असतील त्या काटाई संघाच्या, परंतु इथे जर मोठा फटका आला तर मात्र बेलवली संघाला देखील बेनिफिट्स असेल. पण पाहूया काय घडेल मैदानामध्ये, कारण प्रयत्न गोलंदाज देखील करेल, दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील प्रयत्न करेल. पण पाहूया काय घडेल मैदानामध्ये. यस, शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे. 30 धावा आहेत धाव फलकावरती. राजेश गायकर आहे स्ट्राईक एंडला, फिरून खेळलाय, झेल सुटला गेलाय. संदीप चौधरी तिथे होता. बघा या 2 धावा कंप्लीट होत आहेत. फलंदाज बाद. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला, परंतु या 2 धावा दादा वाचू शकला असता संदीप चौधरी, झेल घेतला असता तर. पण खरोखरच मी प्रशंसा करेन केशव चौधरींची. अप्रतिम गोलंदाज, अप्रतिम. शेवटचा स्लॉग ओव्हर होता, अटॅकिंग ओव्हर आपण नेहमीच म्हणतो, परंतु त्या षटकामध्ये नरेश सारख्या फलंदाजाला त्यांनी बाद केलं. दुसऱ्या बाजूला जो षटकार आला तो देखील अडकवण्यासारखा चेंडू होता, पण तिथे षटकार आला. त्यानंतर देखील केशव चौधरीने मात्र स्वतःवरती कंट्रोल ठेवला आणि पुढचे चेंडू अतिशय चांगले फेकले. 9 धावा फक्त खर्च केल्या. आता मात्र 18 चेंडू आणि गरज आहे ती 34 धावांची. 3 षटकं संपलेत. कामोठा संघ इथे रेडी आहे. गजानन गोवारी एक आमचे मंडप डेकोरेटर्सचे खूप मोठे प्रोप्रायटर आहेत. नाईट स्पर्धा, त्याचबरोबर क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान आणि खेळासाठी देखील गजानन गोवारींचं खूप मोठं योगदान राहिलं आहे. 40+. आता मात्र 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. चला जरा लगेच फलंदाज पाठवा आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 1:48 झालेले आहेत. एक सामना अजूनही खेळवायचा बाकी आहे, याची नोंद आपण सर्वांनी घ्या. प्रकाश खाडेकर पूर्णपणे मैदानाचा ताबा ते घेतलेला आहे त्यांनी. बालाराम पाटील, तुमचे दुसरे कुठे गेले आपले युवराज पाटील. बॉल द्या. बॉल बॉय किधर आहे. किरण पाटील इथे, अरुण पाटील इथे आहेत. ये युवराज आमच्या जवळ आहेत. युवराज दिसलेच नाही आज तुम्ही. सोपान दादा होते. खूप मेहनत आहे या सर्वांची. अठरा चेंडू 34ची गरज आहे. 34 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे. तर 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. ते मात्र चांगला सामना आपल्याला पाहायला मिळते. तो या 2 टीममध्ये अंकुश पाटील पूर्णपणे मैदानाची पाहणी करतात, कारण काय कुठे काय घडतंय, प्रेक्षक कोणत्या पद्धतीचा आनंद लुटतायत, अशा बऱ्याच गोष्टी असतात. लॉट्स नक्कीच उद्याचे लॉट्स अशा पद्धतीने नक्कीच असतील. ते आम्ही पुढच्या सामन्यामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू किंवा नक्कीच आपल्याला ते याच्यामध्ये येतीलच व्हॉट्सअपवरती. पण तत्पूर्वी जर पाहायला गेलं तर नक्कीच लॉट्स ज्या पद्धतीचे आहेत, सुपर 10मध्ये जे संघ पोचलेत चांगला खेळ करतील. इथे मात्र 40+चा हा एकच संघ आपण पाठवणार आहोत पुढे. त्यांच्यासाठी देखील बेनिफिट्स आहे, कारण 40+ आहे. आयोजकांच्या वतीने नक्कीच त्यांना एक बेनिफिट्स देण्यात येईल.
एस दीपक चौधरी आणि मनोज पाटील. गोलंदाज सुनील तांडेल आहे. 34 धावांची गरज आहे. 34 टू विन. सुनील तांडेल. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय, डॉट येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला षटक निर्णायक ते घ्यावा लागेल. त्या पद्धतीने सुनील तांडेलवरती भरोसा टाकलाय, परंतु दीपक चौधरी मात्र इथे बीट होत आहे. 2 चेंडू लगातार डॉट खेळतोय. मनोज काहीतरी कान मंत्र आता देतोय. हा मगाशी एक षटकार ठोकला होता मागच्या मॅचमध्ये, नंतर स्टंपिंगला आउट झाले होते. इथे मात्र लोअर फुलटॉस होता. धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1+1 2 धावा येतील. दोन धावा इथे मात्र मिळतील अवंतरच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा सुनील. आता मात्र मनोज पाटील आहे. मनोजवरती खूप काही सामन्याचं चित्र अवलंबून असेल. पुन्हा एकदा इथे मात्र फिरून केल्याचा प्रयत्न, हा देखील वाईड आहे. लाईन मात्र इथे भरकटली जाते. सुनील तांडेलचे 2 चेंडू निर्धाव आले होते, त्यानंतर मात्र 2 चेंडू वाईट इथे पाहायला मिळतात. धाव संख्या 3 वरती आहे. खोलवर राहतोय. अलॉंग द कार्पेट कलायचा वापर. शॉर्ट सेनी मिड ऑन करे चेंडू ट्रॅव्हल होत आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव मिळेल. का धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोचले ती 4 धावांवरती. अंकुश पाटील पहा पूर्णपणे पाहणी करतायत. क्या बात आहे. जबरदस्त फटका. इथे मात्र चेंडू नक्कीच चकला आहे, परंतु राजेशची चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग इथे पाहायला मिळते. कारण या अशा धावा तुम्हाला नक्कीच सुरक्षित स्थानावरती नेऊ शकतात. कारण मगाशी थोड्याशा चुका काटे संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून झाल्या, पण इथे मात्र बघा त्या चुका मात्र होऊ देत नाही आहेत. कारण त्यांना माहिती आहे इथे मात्र आपल्याला धावांचं संरक्षण करायचं आहे. त्या अनुषंगाने ही फिल्डिंग. मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आतमध्ये राहतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बघा. टिचून मारा. हां नक्कीच सुनील तांडेल एक अतिशय चांगले पंच आहेत. पायावरती चेंडू लागतो, परंतु इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आहे. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोचली आहे ती 6 वरती. बघा अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे ती सुनील तांडेल यांची. फक्त 6 धावा, कारण त्याच्यामध्ये 1 लेग बायच आहे. म्हणजे काय गोलंदाजी जबरदस्त. आता मात्र थोडासा समीकरण बदललं आहे. 12 चेंडू आणि 28ची गरज आहे. येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. चला आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये मी आता पाहिलं राजेश पाटील, राजेश पवार जे 12वे आहेत. जुनी ओळख आहे आमची. मनोज पाटील आणि दीपक चौधरी 6 धावा. आता 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा. आमचे काटेचे 12वा प्रतिनिधी म्हणून आमचे सुनील पाटील ते आहेत. क्या बात आहे. जबरदस्त टायमिंग होता. पूर्णपणे शॉर्ट पिच होता. त्याला मोहर दिली आहे ती मनोज पाटीलने षटकाराची. मिड विकेटच्या वरतून हा षटकार आलाय. म्हणजे गरज नक्कीच आहे, कारण अभी नाही तो कभी नाही. जे करायचंय ते तुम्हाला आत्ता करायचंय. आता बघा समीकरण बदलत चाललंय. ऑब्जेक्शन आहे
तिसऱ्या पंचांची मागणी आहे. काय आहे? हा तेच बोलतो ना मी, मग इथे चेक केलं जाईल. सुरेश पाटील. हो, थोडासा स्लो राहिला आहे. नक्कीच जागेवरून केल्याचा प्रयत्न होता. सुरेश पाटील. मनोज दुसऱ्या बाजूला 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. एका दोन मोठे फटके पुन्हा एकदा ते मात्र फिरून खेळायचं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. पाहूया, चेंडू मात्र दूर गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मनोजने केलाय परंतु घेतलेली नाहीये. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. रवी पाटील सर या. अरुण पाटील. ओके ओके. पाहूया आपण. चेक केला जाईल इथे. PTC लाईव्ह च्या माध्यमातून मात्र इथे नक्कीच आपण पाहतोय एक क्षणचित्र. इथे थोडस जवळ आहे. पाहूया आपण. यस, इथे मात्र फलंदाज सुरक्षित आहे. तर एक धाव आहे. तर 22च्या स्वरूपामध्ये ही धाव आले. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 13 वरती. आता मात्र उर्वरित चेंडू बाकी आहेत. 9 आणि 21 धावा. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. प्रकाश खाडेकर जे इथे मात्र चांगला फटका आहे. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. चांगली काय फिल्डिंग झाली सुनील तांडेल यांची. नक्की जबरदस्त. 15 धावा धावफलकावरती. आता मात्र 8 चेंडू आणि 19 धावा. सामना अजूनही जवळ आहे. दोन्ही संघ मात्र लढतायत. कारण ज्या अनुषंगाने खेळतायत 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. 1 धाव तर पूर्ण होतीये. दुसरे धावेचा प्रयत्न होईल का? आणि डबल अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. सुटला असता तर निश्चितच 1 धाव तर झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असता. पण इथे मात्र फलंदाज झाला बाद. आता 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. दीपक चौधरी मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता जातोय राजेश पाटील. आता राजेश पाटीललाच मात्र काहीतरी करावं लागेल. कारण मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी आपण त्याची पाहिली आहे. कारण काटई वाकलन संघाविरोधात खेळत असताना 49
50 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. 51 धावा मात्र डिफेन्स देखील काटे संघाने केल्या होत्या आणि 50 धावांमध्ये राजेश पाटीलची अप्रतिम खेळी राहिली होती. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देखील पटकावला होता. तर आता राजेशलाच मात्र काहीतरी करावं लागेल. दुसऱ्या बाजूला मनोज सारखा फलंदाज देखील आहे उभा, परंतु इथे मात्र जास्त बॉल डिफेन्स केलेत त्यांनी. कारण 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावा त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. इथे मात्र 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सुरेश पाटीलने मात्र चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. इथे मात्र कव्हरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. हो हो, क्या बात आहे, काय धावलाय दीपक म्हात्रे, जबरदस्त. म्हणजे बघा 40+ चे खेळाडू एवढे देखील धावू शकतात हे त्यांचं जवळून क्रिकेट पाहिल्यानंतर आपल्याला समजतं. आता 6 चेंडू 17 धावा, 17 झाल्यात. 12 चेंडूमध्ये 17 झाल्यात. आता 6 मध्ये तुम्हाला 17 बनवायचे आहेत. जय दुर्गा माता काटे संघाला चला वेळ घेऊ नका, कारण एक सामना अजूनही खेळवायचा बाकी आहे. सहा चेंडू 17 धावा. अजूनही प्रेक्षक बरेच जोडले गेलेत या स्पर्धेशी. 2 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत. जसा टाइम पाहतो तसा मिळता जुलता टायमिंग पाहायला मिळतो. मगाशी 12 वाजून 12, आता 2 वाजून 2. याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाहीये. 3-3 खरं आपल्याला त्याच्या आतमध्ये संपवायचं आहे, म्हणून जरा लवकर स्पीडअप करा आपण. मनोज पाटील आहे. 6 चेंडू 17 धावा. गोलंदाज सुरेश पाटील. इथे मात्र चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू मात्र गोलीच्या वेगाने गेलाय चौकारासाठी. जबरदस्त चौकार आलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावा. सामना जवळ इथे खेचतोय तो मनोज पाटील. आता मात्र कुठेतरी पेलवली संघाचे पाठीराखे थोडेसे दडपणामध्ये दिसत आहेत, पण इथे मात्र गोलंदाज सोपान पाटील आहे. फारकाना चोरगे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. रेग्युलरचे निलेश पाटील असतील, दीपक पवार असतील, पेलवलीची सर्व मंडळी. तर इथे मात्र मनोज पाटील, मनोजवरती आता पूर्ण जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी घेऊन तो इथे खेळतोय. सोपानचा हा चेंडू इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण होते. दुसरे धावेचा प्रयत्न होईल का? मिसफील्ड झाली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न इथे मात्र पूर्ण झालाय. थोडासा क्षेत्ररक्षक पंबल झाला होता, त्याचा फायदा उचलला, कारण मनोजने ओळखलं होतं काही झालं तरी चालेल, 2 धावा घेणंच आहे. इथे मात्र आता 4 चेंडू आणि आत्ता मात्र 11 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा आल्यात त्या 23 धावा. 4 चेंडू 11 धावा. चांगला खेळ मैदानामध्ये होतोय. अप्रतिम क्रिकेट. एका बाजूला काटई 40+, तर दुसऱ्या बाजूला बेलवली 40+. 2 संघ आमने सामने. सोपान पाटील, दुसऱ्या बाजूला मनोज. मोठा फटका आहे. इथे मात्र मिस टायमिंग आहे. वाटलं नव्हतं की हा मिस टायमिंग होईल, परंतु नक्कीच झालाय आणि झेल टिपलाय तो मात्र सुनील तांडेलने. आता मात्र वातावरण थोडासा थंड पाहायला मिळतंय, कारण हा चेंडू सीमा पार. मनोजला देखील विश्वास बसत नाहीये. गेला असता परंतु नाहीये, टायमिंगचा अभाव. आता मात्र 3 चेंडू 11 धावा. नक्कीच कांचा
हा ते 5 रात्रीमध्ये ते मस्त प्रेक्षकांना मेजवानी देतं चायनीजची. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा पाहिजेत. फलंदाज अरविंद पाटील आहे. मोठा फटका आहे इथे मात्र कॅच सुटली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या 2 धावा आल्यात बघा. 2 धावा आल्यात म्हणजे या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याची संधी आली होती पण तो देखील मिस झालाय. म्हणजे वातावरणामध्ये थोडासा आता दमटपणा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे या चेंडूवरती किमान 3 धावा तरी येणं गरजेचं आहे तेव्हा तुमचा सामना शेवटच्या चेंडूवरती जाईल. पण काय घडेल मैदानामध्ये इथे मात्र 3 नाही तर इथे झेल आलाय. असं वाटलं नव्हतं की हा झेल होईल. बघा 3 जे फटके आले होते 3 हे तिन्ही फटके माझ्या मते बाहेरचे होते परंतु इथे मात्र वातावरण पूर्णपणे दमट झालंय. कारण इथे मात्र ज्या अनुषंगाने हे फटके खेळले होते प्रॉपर टायमिंग नक्कीच अभाव थोडासा पाहायला मिळाला. सुनील तांडेलचा अप्रतिम प्रयत्न. खरं सामना पूर्णपणे खुला होणारे हे फटके होते. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा. अतिशय चांगले प्रयत्न होते कारण मनोजचा तो फटका असं वाटला षटकार जाईल तो षटकार देखील गेला नाही. दुसऱ्या बाजूला आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहिला तो देखील वाटला की षटकार जाईल पण तो देखील आतमध्ये आपण चेंडू पाहिला आणि हा तर प्रॉपर टायमिंगचा नक्कीच प्रयत्न होता परंतु तो देखील मिस झालाय. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा म्हणजे दैव बलवंत सोपांचं चांगलं प्रयत्न. 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च करतोय. 2 विकेट्स त्यांनी बाद केल्यात. आता 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अतिशय चांगली फिल्डिंग कारण सुनील तांडेल अनुभवी क्रिकेटर आहेत आणि एक पंच देखील आहेत ते. आणि इथे मात्र बेलवली संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय. अभिनंदन टीम बेलवली. पण काटे संघाचे देखील आपण आभार मानूया ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ या मैदानामध्ये दाखवला. खास करून कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण 40+चे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करूया की एवढ्या लांबून या स्पर्धेसाठी त्यांनी आपला संघ इथे उपस्थित केला.